श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानच्या तृतीय वर्धापन दिनानिमित्त हिमालयन ध्यान योग शिबिर। श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानच्या तृतीय वर्धापन दिनानिमित्त व श्री शिवकृपानंद स्वामी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने हिमालयन ध्यान योग शिबिर आयोजित केले होते। अतिशय उत्साहपूर्ण वातावरणात हे शिबिर पार पडले। या प्रसंगी श्री शिवकृपानंद स्वामी फाउंडेशनचे श्री निलेश थोरात, श्री रवींद्र साळुंखे, श्री वल्लभ सोनी, सौ उषा पाटील, श्री जयंत पाटील, श्री प्रशांत माळी हे उपस्थित होते। यावेळी श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानचे संस्थापक अध्यक्ष श्री नितीनदादा चौगले यांनी युवा प्रतिष्ठान संघटनेचे या वर्षाचे उपक्रम, आंदोलने व सामाजिक कार्याचा आढावा घेतला। तसेच पुढील वर्षाचे नियोजन सांगितले आणि मार्गदर्शन केले। तसेच नवीन पदाधिकारी यांच्या निवडी जाहीर केल्या। त्याप्रमाणे श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानच्या जिल्हा प्रमुखपदी श्री रणजितदादा चव्हाण, सांगली शहर कार्यवाहपदी श्री दिगंबर दादा साळुंखे, पश्चिम महाराष्ट्र संपर्क प्रमुखपदी डॉक्टर श्री संभाजीराव बन्ने सर यांची निवड करण्यात आली। यावेळी सरसेनापती श्री आनंदराव चव्हाण तात्या, श्री प्रशांत दादा गायकवाड, श्री रणजित चव्हाण, श्री प्रदीप पाटील, श्री सुरेंद्र इंगळे सर, पैलवान मोहन शिंदे, शुभम माने, विपुल गौरव, माणिक गस्ते, पैलवान निलेश चौगले, रोहन मोरे, संतोष गुज्जर, युवराज जाधव, आकाश पाटील, सूरज पाटील, अक्षय रेपे, धवल पुरोहित, कौशिक बेलवलकर व सर्व युवा सहकारी आणि महिला वर्ग उपस्थित होता। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री विजयदादा कडणे यांनी केले, तर आभार श्री दिगंबर दादा साळुंखे यांनी मानले।